Audio Jungle. हाय हॅलो नमस्कार मित्रांनो, जीवन एक अश्वमेध या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं मनापासून सहर्ष स्वागत करतो. आय होप सर्वजण छान असतील, आनंदी असतील, समाधानी असतील. मित्रांनो, कसं आहे, जीवनाच्या प्रत्येक वाटेवर दुःख हे येणार आहे. त्या दुःखाला फेस करत आनंदी राहण्याचा प्रयत्न करा, समाधानी राहण्याचा प्रयत्न करा. मित्रांनो, मी तुमच्यासाठी समाजात जे घडतं किंवा नजरेस येतं तेच मी तुमच्या डोळ्यासमोर उजागर करण्याचा प्रयत्न करतो. त्याने होतं कसं, एक सामाजिक परिवर्तन व्हावं हा माझा एक शुद्ध हेतू असतो. एक चांगली वाटचाल व्हावी. आजचा विषय खूप संवेदनशील आहे. विचार म्हणजे एक मानसिकता, वैचारिक मानसिकता बदलावी हा या व्हिडिओचा उद्देश आहे. हा व्हिडिओ एखाद्या लिंगाबद्दल नाही, हा व्हिडिओ आहे एका माणसाबद्दल. जेव्हा समाज टाळा ऐकतो तेव्हा त्या मागचं दुःख ऐकत नाही. जेव्हा आपण हसतो तेव्हा कुणाचं दुःख किंवा त्याचं अस्तित्व दुखावलं जातं. मित्रांनो, मी बोलतोय समाजाचा एक न स्वीकारलेला घटक म्हणजे तृतीयपंथी. भीक मागणारी ओळख नाही, तर सन्मानाने जगण्याचा हक्क असलेली ओळख आहे. आज आपण बोलणार आहोत तृतीयपंथी अधिकार आणि अस्तित्वावर. त्यांचं अस्तित्व काय आहे यावरती आपण बोलणार आहोत. हा विषय नाही मित्रांनो, हा समाजाचा आरसा आहे की समाजामध्ये त्यांच्यासोबत काय अन्याय अत्याचार होतात. त्याचा एक म्हणजे सामाजिक दृष्ट्या बघितलं झालं किंवा त्याच्यावरती विचार करायला आज मी तुम्हाला लावणार आहे की असं का होतंय. आणि महत्वाचं म्हणजे हे कलियुग आहे आणि या कलियुगाचा एक नियम आहे की आजकाल माणसामध्ये माणुसकी शिल्लक राहिली नाही. तृतीयपंथी म्हणजे केवळ एक लिंग ओळख नाही आहे मित्रांनो, की आपण कसं म्हणतो हा मुलगा ही मुलगी असं वर्णन करतो. तसंच तृतीयपंथी म्हणजे केवळ एक लिंग ओळख नाही आहे की एका लिंगावरून त्याची ओळख होईल असं नाही, तर तो हक्क, समानता, सन्मानाचा अधिकार आणि समाजात मानाचं स्थान यासाठीचा संघर्ष आहे. कायद्याने काय अधिकार दिले आहे त्यांना, पण प्रवास जीवनात त्यांचा अजून चालूच आहे. प्रत्यक्ष जीवनात त्यांचं अस्तित्व म्हणजे त्यांना अजून लढा देत आहेत अधिकारांसाठी. अजूनही हा एक प्रश्नचिन्ह आहे की त्यांचं अस्तित्व नेमकं काय आहे आणि यावर प्रश्नचिन्ह आहे. आज मी तुम्हाला एक असा प्रश्न विचारतो की कधी एखाद्या व्यक्तीला फक्त तो वेगळा आहे म्हणून तुम्ही दूर लोटला आहे का? जर तुमचं उत्तर हो असेल तर हा व्हिडिओ पूर्ण बघा, किंवा तुमचा काय अभिप्राय असेल तर तो कमेंटमध्ये मला नक्की कळवा. मित्रांनो, किन्नर, तृतीयपंथी, हिजडा, छक्का अशा नावाने आपण तृतीयपंथी यांना संबोधतो. म्हणजे आपण बोलतो दोन टाळ्या वाजवणारा, भीक मागणारा किंवा लग्नात नाचणारा चेहरा नाहीये, तो एक माणूस आहे. आणि आजकाल समाजात आपण हे विसरत चाललो. आपल्यासारखा चेहरा, फरक फक्त एवढाच की समाजाने त्याला नाकारले. ही जी मानसिकता आहे ही कुठेतरी बदलावी, त्यामध्ये बदल व्हावा म्हणून हा विषय मी निवडला. कारण तुम्ही कुठेतरी जात असाल, रेल्वेने प्रवास करत असाल, तुमच्याकडे फक्त दोन आपुलकीच्या प्रेमाचे दोन शब्द त्यांना हवे असतात. मित्रांनो, आज समाजाची एक कडू सत्य किंवा एक काळं सत्य असंही म्हणता येईल, तुम्हाला मी थोडक्यात पटवून देतो. फॉर एक्झाम्पल, जेव्हा एखादं मूल घरात जन्माला येतं, बरोबर, डोळ्यासमोर चित्र उभं करा, तेव्हा घरात आनंद होतो. आणि हा क्षण प्रत्येकाच्या जीवनात बघितलं असेल, अनुभवलं असेल आणि येतो. आणि त्याच मुला जेव्हा जे मूल जन्माला आलाय त्या घरामध्ये, बरोबर, त्याच मुलाबद्दल जेव्हा कळतं की ते किन्नर किंवा तृतीयपंथी म्हणून आहे, तेव्हा तो आनंद भीतीत बदलतो, आनंद नाकारण्यात बदलतो. जो आनंद झालेला असतो की मुलगा आहे, मुलगा आहे असं वर्णन करून, जेव्हा त्यांना कळतं की
जे मूल जन्माला आलाय किन्नर किंवा तृतीयपंथी आहे, तेव्हा एक मानसिकता बदलते आणि जो त्यांना आनंद झाला असतो तो नाकारण्यात त्या मुलाला बदलतो, म्हणजे त्याला स्वीकारलं जात नाही. हे पण एक सत्य, समाजाचं काळं सत्य तुमच्या डोळ्यासमोर उजागर मी केलं. शाळा असेल, कॉलेज असतील, नोकरी असेल, प्रत्येक ठिकाणी एकच प्रश्न, तू वेगळा आहेस. ही जी हीन भावना आहे, ही जी मानसिकता आहे, ही कुठेतरी बदलायला पाहिजे. मग ते शाळा असेल, कॉलेज असेल, नोकरी असेल, प्रत्येक ठिकाणी एकच प्रश्न विचारला जातो तृतीयपंथीयांना की तू वेगळा आहेस, इथे तुला जागा नाही. आज समाजात असं सुद्धा घडतं. हा भेदभाव किंवा ही मानसिकता कुठून येते? समाजाचा आरसा तुमच्या डोळ्यासमोर ठेवा, किंवा आपण समाजात वावरतो, आपल्या नजरेस असे काही दिसतं. समाजाचा एक आरसा तुमच्या डोळ्यासमोर मी आता उजागर करतो. आपण रस्त्यावरून जाताना, तुम्ही रस्त्यावरून जात असाल, तृतीयपंथी दिसला की कधी नजर चुकवतो, तर कधी अपमान करतो त्या तृतीयपंथीचा. पण कधी विचार केलाय का, जर समाजाने स्वीकारलं असतं तर आज त्यांना रस्त्यावर उभं राहावं लागलं नसतं. म्हणजे जर समाजाने जर त्यांना स्वीकारलं असतं तर आज हे तृतीयपंथी आहेत, किन्नर आहेत, त्यांना असं रस्त्यावर भीक मागावी लागली नसती, किंवा टाळे वाजवून एखादी गाडी त्यांनी अडवली नसतं. सो आज समाजात घडत आहे आणि मी तुमच्यासाठी जे घडतं तेच घेऊन येत असतो. आणि आपल्या चॅनलचा हाच हेतू आहे की एक सामाजिक परिवर्तन व्हावं, किंवा एक चांगली वाटचाल व्हावी, लोकांची विचारशैली बदलावी, म्हणजे माणुसकीचा धर्म कुठेतरी जोपला गेला पाहिजे. खरा तो एकच धर्म, जगाला प्रेम अर्पावे, असं काहीतरी आहे ते. ह्या लाईन मध्ये माणुसकीचा धर्म कुठेतरी जोपासला गेला पाहिजे. पण आजकाल समाजामध्ये आपल्याला दिसतच नाही माणुसकी शिल्लक आहे. आज मी तुम्हाला दोष देत नाही, आज समाजामध्ये हे फक्त असं घडत आहे, असं घडत आलेलं आहे की आपण एखादा किन्नर किंवा तृतीयपंथी दिसला, नजर चुकवतो किंवा त्याचा अपमान करतो. तो कुठेतरी थांबला गेला पाहिजे, किंवा समाजाने त्यांना स्वीकारलं पाहिजे. तो पण समाजाचा एक घटक आहे. आणि कुठेतरी असं त्यांच्याकडे बघून स्माइल केली पाहिजे, प्रेमाने बोललं पाहिजे त्यांच्याशी. आपुलकीचे 2 शब्द त्यांना पण हवे असतात. या पृथ्वी तलावरती प्रेम ही खूप गोड भावना आहे, आणि एक माणूस म्हणून आपण कितपत योग्य त्यांच्यासोबत करतो, हा त्याचा प्रश्न आहे. असो, आज मी तुम्हाला प्रश्न विचारतो मित्रांनो, त्यांना शिकायला संधी दिली का आपण? त्यांना शिकायला संधी दिली नाही, किंवा नोकरीसाठी समान वागणूक म्हणजे जो समानतेचा हक्क आहे तो पण दिला नाही. माणूस म्हणून आदर दिला का? आता तुम्ही रेल्वेमध्ये गेला असेल किंवा कुठे प्रवास करत असाल, माणूस म्हणून तरी आदर दिला जातो का? आणि कसं आहे, आदर दिला गेला पाहिजे. तर तृतीयपंथी असो, कोणी असो, माणसाने माणुसकीचा धर्म म्हणजे जोपासला पाहिजे. ही फक्त कधी कधी काही लोक मी ऑब्झर्व केलेले आहे की ते नाव ठेवतात त्या तृतीयपंथींना, असं पण मी बघितलंय. आणि असं होत चाललेलं आहे, या समाजामध्ये असं घडत आहे. माणुसकी तर काही शिल्लक राहिली नाही. काही पण बोलणारे नाव ठेवतात, म्हणजे काही लोक असे पण बघतात की ते नाव ठेवून मोकळे होतात. एक परिवर्तनाची आशा असते मित्रांनो. माझ्या व्हिडिओमध्ये परिवर्तन व्हावं, परिवर्तनाच्या स्वरूपात सामाजिक परिवर्तन व्हावं, हा माझा हेतू असतो. आज काही किन्नर तृतीयपंथी डॉक्टर आहेत, वकील आहेत, किंवा शिक्षक सुद्धा आहेत, उद्योजक आहेत. फक्त एवढाच आहे किंवा एकच आहे, त्यांना समाजाने नाकारलं नाही तर स्वीकारलाय. आपण काय करू शकतो? एखादा तृतीयपंथी दिसला किंवा त्याच्याशी आपण आदराने बोलू शकतो. मित्रांनो, परिवर्तन मोठ्या भाषणांनी होत नाही. एखादं मोठं स्पीच घेतलं आणि एखादा विषय घेतला आणि आपण भाषण दिलं तर परिवर्तन होत नाही. ते छोट्या कृतींनी होतं. छोट्या छोट्या गोष्टी आपण समाजात केल्या तर त्या कृतीतून मोठं परिवर्तन होऊ शकतं. जसं की जे तृतीयपंथी दिसला तर त्याच्याशी प्रेमाने बोला, आपुलकीचे शब्द बोला. आणि तो फॉर्म्युला बेस्ट आहे की समोर टेक द रिस्पेक्ट, गिव्ह द रिस्पेक्ट. इज्जत द्याल तर इज्जत मिळते,
हा फॉर्म्युला नेहमी आपण आयुष्याचा प्रवास करत असताना कुठेही वापरू शकतो. जे मुलं असतील त्यांना माणुसकीचा धर्म शिकवा, की माणुसकीचा एकच धर्म आहे, एक दुसऱ्यांची इज्जत करा, आपुलकीने बोला, माणूस म्हणून तरी चांगली शिकवण द्या, आदराने त्यांच्याशी बोला. एखादा तृतीयपंथी दिसला तर त्याच्याशी प्रेमाने बोला, आदराने बोला, हसू नका, समजून घ्या त्यांना. हे मनात ठासून घ्या की आपल्यासारखेच आहे, आपल्यामधील आहे. ही भावना जेव्हा मनात येईल तेव्हा कुठेतरी एक परिवर्तनाची दिशा बदलेल. मित्रांनो, किन्नर समाज बदलायला हवा नाही, म्हणजेच त्यांचा समाज बदलला पाहिजे असं नाही. बदलायला हवा तो मानसिकतेचा विचार बदलायला हवा, त्याची खरं गरज आहे. त्यांना आपल्यासारखं बनवणं नाही आहे. एक सामाजिक परिवर्तन कसं होऊ शकतं, तर त्यांना आपल्यासारखं बनवणं नाही आहे. परिवर्तन म्हणजे त्यांना आपल्यात सामावून घेणं आहे, आणि किंवा आपल्यासारखं त्यांना मानणं आहे की आपणच आहेत असं समजून त्यांच्यासोबत चांगली वाटचाल किंवा एक आदराने जसं आपण इतरांशी बोलतो तसं त्यांनाही संबोधलं गेलं पाहिजे. तेव्हा कुठेतरी सामाजिक परिवर्तनाची वाटचाल होईल. आज मित्रांनो, एखादा तृतीयपंथी दिसला तर त्याला 2 रुपये 4 रुपये काय असेल ते द्या, आणि तिथेच आपली माणुसकीची खरी ओळख होते. अधिकार कागदावर आहेत मित्रांनो, त्यांना जे मिळालेले अधिकार आहेत ते फक्त कागदावर आहेत, पण अस्तित्व अजूनही रस्त्यावर फिरत आहे. त्यांचं जे अस्तित्व आहे ते अजूनही रस्त्यावर फिरत आहे. कारण शाळा, कॉलेज, नोकरी, प्रत्येक ठिकाणी एकच प्रश्न त्यांना सारखा विचारला जातो की तू वेगळा आहेस, तुला इथे जागा नाही. ही मानसिकता बदलायला पाहिजे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल किंवा तुमच्या मनाला भिडला असेल, तुमचा मित्रराज तुमच्यासाठी असे नवनवीन व्हिडिओ घेऊन यायला पाहिजे, तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. आणि कसं आहे, तुमचा एक सबस्क्राईब, तुमचं एक लाईक, एक सबस्क्राईब माझ्यासाठी मोटिवेशनचं काम करतं. म्हणून चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तोपर्यंत काळजी घ्या, आनंदी राहा. पुन्हा भेटूया नवीन विषयासह, नवीन संकल्पासह. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.